जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 229, वार आहे सोमवार व तारीख 17 ऑगस्ट 2026। आज नागपंचमीचा दिवस, तेव्हा सर्वांना या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आजचं ग्रंथ वाचन सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण केल्याने त्याचा आपल्याला काय लाभ होतो ते आपण या फलश्रुतीच्या रूपाने वाचणार आहोत। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन आचारांमध्ये ताबडतोब फरक पडतो। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ता, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना इच्छाताप होऊन ते शुद्ध होतील। भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। मूर्ख अतिदक्ष होतील। हा ग्रंथ ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। संसारांतील अनेक उद्वेग नाश पावतील।
अधोगती चुकून मनास विश्रांती आणि समाधान मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थक श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील देव शोधनाचा या 6व्या दशकातील दृश्य निरूपण या 8व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. आज आपण या समासातील ओवी क्रमांक 41 ते ओवी क्रमांक 50 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून तिसरी ओळ 40 या अंकानंतर तेची काया मी आपण या शब्दांनी 41वी ओवी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करीत आहोत. तेची काया मी आपण हे देह बुद्धीचे लक्षण, येणे करिता झाले प्रमाण दृश्य आवघे. इकडे सत्य मानिला देहो, तिकडे दृश्य सत्य हा निर्वाहो. दोहींमध्ये संदेहो, पैसावला बळे. देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहो गेला धीट. तो दृश्याने रुधिली वाट परब्रह्माची. तेथे साच मानिले दृश्याला, निश्चयोची बाणोनी गेला. पहा हो केवडा चुका पडिला अकस्मात. आता असो हे बोलणे, ब्रह्म न पाविजे मीपणे. देह बुद्धीची लक्षणे दृश्य भाविती. अस्थिंचा देही मासाचा डोळा, पाहेन म्हणे ब्रह्माचा गोळा. तो ज्ञाता नव्हे आंधळा, केवळ मूर्ख. दृष्टीस दिसे मनास भासे, तितुके काळांतरी नासे. म्हणोनी दृश्यातीत असे परब्रह्म ते. परब्रह्म ते शाश्वत, माया तेची अशाश्वत. ऐसा बोलिला निश्चितार्थ नाना शास्त्री. आता पुढे निरूपण. देह बुद्धीचे लक्षण. चुका पडिला तो मी कोण, बोलिले असे. मी कोण हे जाणावे, मी पण त्यागुनी अनन्य व्हावे. मग समाधान ते स्वभावे, अंगी बाणे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे दृश्य निरसन नाम समास अष्टम. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ आपण जाणून घेणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटची ओळ 41 या अंकाने अविद्येची बनलेली तीच काया मी आहे या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. अविद्येची बनलेली तीच काया मी आहे असे वाटणे हे देहबुद्धीचे लक्षण होय. यामुळेच सगळे दृश्य खरे वाटते. एकीकडे देह खरा आहे असे धरून बसतो आणि दुसरीकडे दृश्य सत्य आहे असे ठाम ठरवितो. या दोन्ही असत्यांवरील निश्चयाने मध्यंतरी
दृश्य खोटे तर दिसते का, हा मोठा संशय बळीत वाढत चालला. हा मोठा संशय बळीच वाढत चालला. मी देह अशी बुद्धी बळकट करून दांडगेपणाने ब्रह्म पाहावयास गेला, तो परब्रह्माकडे जाण्याची वाट दृश्याने अडवून धरली. दृश्याने वाट कशी अडविली तर दृश्याला खरे मानतो इतकेच नव्हे तर दृश्य खरे आहे असा पक्का निश्चयच चित्ताचा झाला आहे. पहा बरे, एकाएकी केवढी चूक झाली ती. दृश्य सत्य वाटणे ही केवढी मोठी चूक आहे. आता हे बोलणे पुरे. तात्पर्य, मीपणाने ब्रह्मप्राप्ती होणार नाही. तुझ्या ठिकाणी देहबुद्धीची लक्षणे आहेत ती दृश्य खरे आहे अशी कल्पना करतात. हाडांच्या देहांतील मांसाच्या डोळ्याने ब्रह्माचा गोळा काही आहे तो मी पाही असे जो म्हणतो तो ज्ञाता नव्हे, तो आंधळा, अगदी मूर्ख होय. जे जे दृष्टीला दिसते व मनाला भासते ते ते सर्व कालांतराने नाश पावते. म्हणून परब्रह्म दृश्याहून वेगळे आहे. परब्रह्म शाश्वत असून माया अशाश्वत आहे असे अनेक शास्त्रांत निश्चयात्मक सांगितले आहे. आता देहबुद्धीचे लक्षण काय आहे व ज्याच्या योगाने दृश्य खरे वाटण्याची चूक झाली तो मी कोण, याचे विवरण पुढील समासात केले आहे. मी कोण हे ओळखून मीपणा टाकून परब्रह्माशी अनन्य म्हणजे एकरूप व्हावे म्हणजे समाधान सहजच अंगी बांधते. देहबुद्धीची मीपणाची चूक कशी दुरुस्त करावी हे सत्संगतीत कळून येते व अनन्यतेने ब्रह्मरूपता प्राप्त होते. इति श्री दशक 6 समास 8. येथे 6व्या दशकातील 8वा समास समाप्त होत आहे. पुढील समासाचे वाचन करण्यास आपण पुढील भागात सुरुवात करूया. आता कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची आपण सांगता करणार आहोत. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य तैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपण सर्वांनी अगदी मन लावून ग्रंथाच्या ह्या भागाचे श्रवण केले त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. आपणा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. भेटू पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.